नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा विषय आहे खरीपातील लाल कांदा लागवड, बेड पद्धतीवरती लागवड. कशा पद्धतीने लागवड केली जाते, कशा पद्धतीने ठिबक बसवलं जातं, लागवडीतलं अंतर किती असावं, दोन रोपातलं अंतर किती असावं, त्यानंतर दोन रोमधलं अंतर किती असावं, ठिबक डबल लॅटरल का वापरायची, याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये. कांदा हे पीक सर्वांच्या जिव्हाळ्याचं आहे. महाराष्ट्रातलं लाडकं पीक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर या ठिकाणी बघा की कांदा जर म्हणलं तर साधारणपणे 2-3 हंगामामध्ये साधारणपणे जर बघितलं तर 9 महिन्यापर्यंत कांद्याचं पीक घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामधलं सुरुवातीचा जो हंगाम सुरू होतो खरीप हंगाम, त्या खरीप हंगामामध्ये जी कांद्याची लागवड आहे ती कांद्याची लागवड केली जाते. त्याला पावसाळी कांदा म्हणलं जातं, लाल कांदा म्हणलं जातं, खरीपातील कांदा म्हणलं जातं. जो अर्ली जून, जुलै, ऑगस्ट, जूनपासून लागवड सुरू होते तर साधारणपणे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत लागवड केली जाते लाल कांद्याची लागवड. तर लाल कांदा लागवड करत असताना बेड पद्धतच का वापरावी, त्याच्या अगोदर बेड कशा पद्धतीने पाडायचे, जमिनीची निवड कशी करायची, जमीन कशा पद्धतीची पाहिजे. तर शेतकरी बंधूंना आपण या ठिकाणी बघू शकता की मी याच्यामध्ये उभा आहे. तर ही जी जमीन आहे निचऱ्याची जमीन आहे. म्हणजे कांदा पिकासाठी निचऱ्याची जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. काळी जमीन, भुरकट जमीनसुद्धा चालते, परंतु जो निचरा होणारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे ती लाल कांद्यासाठी, खरीपातील कांद्यासाठी वापरली गेलीच पाहिजे. याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये जो पावसाळी हंगाम आहे, ह्या पावसाळी हंगामातील कांदा हे पीक करत असताना पावसाची पाण्याची जर त्या ओलावा जर जास्त राहिला तर ते फार सेन्सिटिव्ह असते त्यांच्या मुळांना, आणि मग मर रोग येणं, पिळ पडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. म्हणून सर्वप्रथम आपण कांदा ज्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये जो कांदा लावायचा आहे ती जमीन काय झाली पाहिजे, निचऱ्याची जमीन असली पाहिजे. त्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्य किंवा सेंद्रिय खतयुक्त जमीन असेल, त्याच्यामध्ये मग आपण सेंद्रिय खतं म्हणजे हिरवळीची खतं असतील त्याच्यामध्ये, किंवा शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, सुरुवातीला याच्यामध्ये वापर केला गेला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की जे रासायनिक खतं, ह्या रासायनिक खतांचा जो खर्च आहे तो खर्च कमी लागतो. आता याच्यामध्ये हे झालं जमीन केल्यानंतर साधारणपणे बेड किती फुटाचा पाडायचा हा बऱ्याच शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे. तर बेड किती फुटाचा पाडायचा, आपली जमीन कशी आहे, आपल्या जमिनीचा उतार कसा आहे, स्लोप कसा आहे, याच्यावरती बेड पाडले जावे. त्याच्यानंतर आपण ठिबक वापरताना सिंगल लॅटरल वापरणार आहे की डबल वापरणार आहे. आता जर पद्धती जर बघितल्या तर आपण साधारणपणे अलीकडच्या काळात उदयास आलेली, मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तिथे बेड पद्धतीनं कांदा लावलेला आहे. बेड पद्धत झाली, वाफा पद्धत झाली, सरीवरंबा पद्धत झाली. तर या पद्धतीनं साधारणपणे कांदा लागवड केली जाते. पण आपल्या जमिनीचा प्रकार, जमीन निचऱ्याची आहे की नाही, किती निचरा होतो, आपल्याकडे पडणारा पाऊस, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण काय केलं गेलं पाहिजे. माझ्या मते तर पावसाळी कांदा करत असताना आपण बेड पद्धतीचा अवलंब करावा. बेड पद्धतीचा अवलंब केल्याचे काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगतो की बेड पद्धतीनं कांदा केला की आपलं एकतर हे जे पीक, हे पीक पावसाळ्यामध्ये येतं. पाऊस पडल्यामुळं काय होते, कांदा हे पाण्याला फार सेन्सिटिव्ह पीक आहे. जर बेड पद्धतीनं जर लागवड केली तर ही लागवड केल्यामुळं जो पाण्याचा निचरा आहे तो पाण्याचा निचरा खाली येऊन जातो. म्हणजे जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये पाणी निचरून येतं. म्हणजे वरती जरी जास्त पाऊस झाला, जास्त पाणी झालं तर पाणी निचरून गेल्यामुळे काय होते, कांद्याला जास्त इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे की आपण बेड पाडल्यामुळे काय होतं की 2 बेडच्या मध्ये आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन जे म्हणतो आपण, म्हणजे त्याला निंदणी असेल, तणनाशक फवारणी असेल, बाकीच्या बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी असेल, ते आपल्याला सहजपणे करता येतात. आता बघा की मी या ठिकाणी गल्लीतून सहजपणे चाललं जाऊ शकतो. म्हणजे मला कुठल्याही कांद्याच्या रोपावरती पाय द्यावा लागत नाही, मधून मला चालता येतं. हा एक त्याचा हे होतं. त्याच्यानंतर बेड पाडल्यानंतर आपल्याला ठिबक लावणं गरजेचं आहे, कारण की आपण मोकळं पाणी देऊ शकत नाही. आणि पाणी जास्त दिलं पावसाळी कांद्यामध्ये तर पुढं कांदा साडण्याचे चान्सेस जास्त असतात, कांद्याचे सोट वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, कांद्याला पीळ पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे होऊ नये म्हणून बेड पाडले पाहिजे. आता बेड पाडल्यानंतर हा बेड किती फुटाचा असावा, तर हा बेड साधारणपणे 2 फुटापासून तर 4 फुटापर्यंत बेड पाडला जातो. आपली जमीन जर भिजण्याजोगी असेल तर साधारणपणे 3-3.5 फुटाचा बेड आपण पाडला पाहिजे. काही ठिकाणी 4 फुटाचा बेड पाडतात, काही ठिकाणी 3 फुटाचा बेड पाडतात. पण पाण्याचा जर चांगला निचरा होणारी जमीन असेल, ओलावा हे जर असेल तर त्या पद्धतीनं आपण डबल लॅटरल जर वापरलं तर साधारणपणे 3.5 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत बेड पाडला पाहिजे. आता बेड पाडत असताना हे जे 2 रोपं आहेत, कांद्यातले जे 2 रोपं आहेत, म्हणजे 2 रोपं म्हणजे कोणते बघा की हे जे 2 रोपं आहेत, ह्या 2 रोपातलं जे अंतर आहे ते अंतर किती असावं. पावसाळी कांदा करत असताना साधारणपणे 8 ते 10 सेंटीमीटरचं अंतर आपण 2 रोपामध्ये ठेवलेलं पाहिजे. आणि 2 रोतलं अंतर आहे म्हणजे एक कितीपर्यंत अंतर आहे, तर हे 2 रोमधलं अंतर आहे म्हणजे ह्या ज्या 2 लाईनी, ह्या 2 लाईनीमधलं जे अंतर आहे ते अंतर 10 ते 12 सेंटीमीटरपर्यंत पाहिजे. 8 सेंटीमीटर, आपण 8 सेंटीमीटर जर ठेवलं तर हे 8 सेंटीमीटर जर असेल तर जर 2 रो आहे त्या 2 रोमधलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवावं. त्याच्यानंतर जर 2 रोपातलं अंतर आपण 10 सेंटीमीटरपर्यंत ठेवलं असेल तर 2 रोमधलं अंतर हे 12 सेंटीमीटर, हे स्टँडर्ड आहे. आता आपण काय प्रत्येकजण काय मोजून लावणार नाही, पण आपल्याला सर्वसाधारण जे लागवडीसाठी कामगार असतात त्यांना कळतं की तेवढं अंतर किती आहे. साधारणपणे
2 ते 2.5 लाख रोपं एका एकरामध्ये बसले पाहिजे. हे एक गणित आहे. त्या गणिताचा फायदा असा होतो की आपल्याला साधारणपणे काय होतं की पावसाळ्यामध्ये मर होण्याचे चान्सेस जास्त असतात. कधी अति पाऊस होतो, कधी पाऊस उघडीप देतं, पाणी देणं शक्य होत नाही आणि त्याच्यामध्ये मर होते. म्हणजे मुळकूज वगैरे ह्या गोष्टी येऊन काय होते, मर होते. साधारणपणे 2 ते 2.5 याचं जर 2 ते 2.5 लाख जर रोपं बसली तर आपल्याला साधारणपणे चांगलं याचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी भेटतं. त्याच्यामध्ये रोप लावत असताना हे रोप चांगल्या पद्धतीचं साधारणपणे 40 ते 45 दिवसाचं रोप असावं. आता रोप लावत असताना काय केलं गेलं पाहिजे की आपण जे रोप आहे ते रोप आपण कुठल्या तरी एखाद्या चांगल्या बुरशीनाशकामध्ये बुडवलेलं गेलं पाहिजे. म्हणजे बुरशीनाशकाचं सोल्युशन करायचं. साधारणपणे तुम्ही 22 करा, एन्ट्रोकॉल करा, साधा कुठलंही बुरशीनाशक घ्या, स्वस्तातलं घ्या, पण त्याची जी मुळं आहेत ती मुळं काय केली गेले पाहिजे, आपण याच्यामध्ये ज्या त्या बुरशीनाशकाच्या द्रावण आहे त्या द्रावणामध्ये बुडून लावली गेली पाहिजे. आता त्याचं कारण काय, त्या द्रावणामध्ये बुडून लावायचे. तर शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लाखो हजारो प्रकारच्या काय असतात, बुरशी असतात. तर त्या बुरशी काय करतात की रोप लावल्यानंतर ते जे रोप आहे त्या रोपाच्या मुळांवरती इफेक्ट करत असतात. तर ते इफेक्ट केल्यामुळे काय होतं की ते रोपाचं मुळकूज आहे ते मुळकूज होत असतं. त्याच्यानंतर रोप आहे त्या रोप सडत असतं, त्याचं जे बूड आहे ते बूड सडत असतं. तर या बुरशींच्या अटॅकमुळे होत असतं. म्हणून आपण ते जे द्रावण आहे त्या द्रावणामध्ये जर का आपण बुडून जर रोपं लावली तर आपल्याला काय होणार नाही की कुठल्याही पद्धतीचं जे बुरशीचा अटॅक आहे तो बुरशीचा अटॅक होणार नाही आणि त्याच्यामुळे आपली जी मर आहे ती मर थांबल. आता जे मी तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे, 2 रोपातील साधारणपणे 8 ते 10 सेंटीमीटरचं अंतर असावं आणि 2 रोमधलं 10 ते 12 सेंटीमीटरचं अंतर असावं. तर हे अंतर ठेवण्याचं कारण काय की याचा काय फायदा होतो, तर आपल्याला फायदा असा होईल की जे 2 कांद्याची साईज होणार ती साईज एकसारखी व्हायला मदत होत असते. म्हणजे दोन्ही कांद्याला मोकळा स्पेस भेटत असतो वाढीसाठी. आणि बेड पाडल्यामुळे काय होतं की ही जी जमीन आहे ती जमीन भुसभुशीत असते, त्याच्यामुळे कांद्याची साईज, चकाकी आणि एकसारखेपणा आहे तोच एकसारखेपणा येत असतो. तर आपण याच्यामध्ये काय केलं जातं की रोपं लावत असताना काय केलं जातं की आपण या ठिकाणी याला पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकचा वापर केलेला आहे. तर आता ठिबक दिल्यामुळे काय होतं की आपल्याला जी विद्राव्य खत आहे त्या विद्राव्य खतांचा वापर आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीने करता येतो. आता आपण वापा पद्धतही बघणार आहे की त्याचे तोटे काय होतात किंवा काय फायदे होतात. परंतु याच्यामध्ये जर बेड पाडलेलं आहे, ह्या बेडमुळे काय होतं की हे जे 2 लॅटरल या ठिकाणी पेप्सी ठिबक वापरलेलं आहे, जास्त खर्च करू नका, पेप्सी ठिबक वापरा. तर हे जे ठिबक वापरलेलं आहे ह्या ठिबकला काय केलेलं आहे की याच्यातून आपल्याला जे विद्राव्य खत आहे, मग सुरुवातीच्या काळामध्ये 19-19 असेल, 052-34 असेल, 13-40-13 असेल, त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये 52-34, 00-50 असेल, 12-61 असेल. तर हे देत असताना काय केलं जातं की आपल्याला याच्यामध्ये काय करतात, हे खतं आहेत ही खतं याच्यामध्ये देता येतात आणि याच्यामुळे काय होतं की दोन्ही लॅटरलमधून हे खतं या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी गेल्यामुळे काय होतं की सगळ्या कांद्याला त्या ठिकाणी पसरवलं जाणार आहे. म्हणजे ते खत सगळं याला लागू पडलं जातं. तर हा एक फायदा आपल्याला बेडवरती आणि ठिबकवरती केल्यामुळे हा एक फायदा होतो की जे रासायनिक खतं त्या रासायनिक खतांची जी क्वांटिटी ती कमी करता येते आणि त्याच्यानंतर जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते कमी खर्चामध्ये सगळ्या कांद्यांपर्यंत पोहोचलं जातं. त्याच्यामुळे याची साईज, क्वालिटी आणि चांगल्या सशक्त कांदे येण्यासाठी फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सुचवा आणि या चॅनलवरती असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ऑल हे बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आहे त्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता जाईल. चला मित्रांनो, शेवटी एकच म्हणाल, हा जो जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, अन्नदाता सुखी भव.